नाहीये. पॉवर प्ले आहे का? सर्कल मध्ये ठेवायचे फक्त खेळाडू तुम्हाला. पॉवर प्ले नाहीयेत. सर्कल मध्ये 2 ठेवा. आवाज वाढव. रमेश दादा तुम्ही पण खेळायला पाहिजे होतं. तुम्ही पण खेळायला हवं होतं. प्रेक्षणीय मॅच आहे. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आम्ही या ठिकाणी माहिती देतोय की प्रेक्षणीय मॅच आहे. मात्र या मॅच मध्ये ज्या काही धावा बनतील त्या धावा या स्पर्धेमध्ये ऍड केल्या जाणार नाहीत याची पूर्ण कल्पना आम्ही दोन्ही संघातील खेळाडूंना देतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाज कोण असेल? गोलंदाजाचं नाव नरेश म्हात्रे एक उत्तम दर्जाची यष्टीरक्षक म्हणून आपण आरके टीम मध्ये सातत्यानं या व्यक्तीचा खेळ पाहिला आहे. यावेळेस कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आमच्या संबितकर. मी मुद्दाम नरेश दाला बोलवलं कारण 50+ सामना सुरू आहे. पहिला चेंडू यावेळेस पुढच्या पायाला स्लाइड देऊन पहिल्या चेंडूवर पिक करण्याचा प्रयत्न ही खासियत आहे. आणि एक प्रकार नरेश म्हटलं तर ही जेन्युअल खेळी आहे, नॅचरल खेळी आहे ही. पहिला चेंडू बाहेर टाकण्याची हेमराजची. होयस बरेच वर्ष अशीच काही खेळी त्यांनी केलेली आणि तेच तो आज देखील करताना दिसतो. मात्र सराव नाही हेमराज पटेल यांचा. त्यामुळे मला वाटतं चेंडू त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात येईल की नाही याचा देखील अंदाज नाही आहे. गोलंदाज यावेळेला मात्र त्याच प्रकारचा फटका होता. ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न होता. मात्र चेंडू बॅटची कड घेऊन जाते. एक धाव मात्र इथे घेतली जाते आणि संघाची धावसंख्येला इथे सुरुवात केली जाते. श्रीगणेशा केला जातोय आणि हेमराज पाटील यांची देखील एक धाव इथे मोजली जाते. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. काय स्टार्ट काय फाउंडेशन रचायचा. एक उत्तम दर्जाची ओपनिंग जोडी म्हणून आपण पाहायचो. हेमराज पाटील. किशोरचं देखील नाव घेईल मी. किशोर पाटीलचं नाव घेईल. राजेंद्र राऊत यांचं मी नाव घेईल. जबरदस्त क्रिकेट. त्याच्यानंतर म्हणायचं गेलं ईश्वर माची, लक्ष्मीदास माची लेजेंडरी खेळाडू आहेत ज्यांनी सुरुवात चांगल्या प्रकारे केली होती. आउटसाइड ऑफ स्टंप फाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातो. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजेच 2 धावा. कल्पेशसाठी पारितोषिक आलेल्या प्रत्येक षटकारासाठी मिलिंद यांच्याकडून किती? प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. त्यावेळेस त्यासाठी मी म्हटलं की कल्पेशने हात का साफ केले? हात एकदम पुसून बिसून घेतले. क्या बात आहे. 1000 रुपयाच्या नादामध्ये चेंडू डॉट करू नको इतकंच मात्र सांगू शकतोय. मात्र भरत दादा कल्पेश पाटील यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर अंडरमचे बादशाह आहेत ते. अंडरम बॉक्स जी टुर्नामेंट तुम्ही पाहाल ना तर त्यामध्ये चांगली फलंदाजी करू शकतो कल्पेश पाटील. मात्र एरवी तो आरके 50+ ओपनिंग मध्ये आलेला आहे आणि तो एक मोठा हार्ड हिट फलंदाज नाही आहे. मात्र त्या यावेळेला मात्र पॉईंट रिझर्वमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पंच बघतायत की चेंडू अवंतर आहे म्हणून वाईटचा इशारा इथे पंचांमार्फत आणि अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. इथे 3 धावसंख्या इथे झालेल्या आहे. कोणाचा आवाज येतो जोरात? चेतन राऊत आहे का तिकडे? बघायचं कल्पेश यांच्यासाठी सुवर्ण संधी इथे आलेली आहे. प्रत्येक षटकारामागे इथे 500 किंवा 1000 रुपये लुटू शकतात. मात्र ते त्यांना करावं लागेल. मात्र ते एक लक्षात देखील ठेवावं लागेल की संघाला देखील चांगली धावसंख्येच्या पट्ट्यावर न्यावं लागेल. यावेळेला मात्र पॉईंट रिझनमध्ये चेंडूला फेकलं जातं सरळ 4 धावेसाठी. अतिशय देखणा फटका होता कल्पेश पाटील यांच्याकडून. सराव नसला तरी काय झालं मात्र मी खेळेन, मी संघाला पुढे नेईन असं दाखवून देत आहेत ते कल्पेश पाटील. आला आला बुथ्या आला. ये बुथ्या ये. संघ विजयी होणं गरजेचं आहे. चौकार क्लास अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते मिस्टर कल्पेश यांची. स्प्ले डाऊन यावेळेस दांडीगल. एक मोठी विकेट. पहिला धक्का बसतोय आरके मोरवा 50+ या टीमला. धावसंख्या 7 आणि 7 वर मात्र 7 दिली नाहीये हेमराजची. ती म्हणजेच कल्पेश ना. कल्पेश गॉन.
पिशांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत त्यामध्ये किशोर पाटील, चांगले फलंदाज आर के मोरवा संघात. बऱ्याच वर्षापर्यंत मजल मारली होती या फलंदाजानं, चांगली फलंदाजी केली होती संघासाठी. तोच फलंदाज बऱ्याच वर्षानंतर, मात्र सराव आहे किशोर पाटील यांचा, थोडासा सराव आहे. चांगली फलंदाजी करू शकतात किशोर पाटील. बघायचं काय करतात ते आपल्या संघासाठी. मोठं नाव बरं दादा, खास करून नरेश दादा, कारण खूप मोठं नाव आहे किशोरचा. मी खेळ पाहिला आहे. त्यानंतर सुरेख या ठिकाणी बॉटम हँडचा वापर करत ड्राईव्ह केला इन टू द गॅप मधून चेंडू फरार. काय ओपनिंग गेली. नरेश दादांना बरोबर म्हटलं की एक उत्तम दर्जाचा खेळाडू होता आणि ते दाखवून दिलं. यस, आय एम अ ग्रेट बॅटर्स. चौकार, 4 धावा. थँक्यू नरेश दादा. पहिला पण बॅकचा प्रॉब्लेम झाला आणि त्यानंतर मात्र क्रिकेटपासून बराचसा लांब राहिला किशोर पाटील. मात्र क्लास बॅटिंग आणि ॲग्रेसिव्ह क्रिकेटपणा. आतापर्यंत आपण किशोरबद्दल म्हणायचं गेलं तर ॲग्रेसिव्ह क्रिकेट सातत्यपूर्वक या खेळाडूला मी खेळताना पाहिलेलं आहे. सिंगल डबल देखील खेळतोय. मात्र मोठमोठे फटके, एकदम क्लासिकल स्ट्रोक म्हणू शकतो मी किशोरने आतापर्यंत 40+ क्रिकेटमध्ये मारलेले आहेत. कारण मला अजूनही आठवते की जवळपास मला वाटतं काही वर्षाचा ब्रेक आरकेनं घेतला होता. त्यानंतर जे आगमन झालं आरकेचं, अक्षरशः अनेकांच्या नाकी न आणलं होतं आरके क्रीडा मंडळानं की आरकेला कसं काय थांबवता येईल. एक दबदबा निर्माण केला होता आरके टीमनं आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये. धावा संख्या झालेले आहेत त्या म्हणजेच 11. कॅस्पर न्यू गोलंदाज या ठिकाणी येतोय. नरेश मात्र आमच्या समित आहेत. भरपूर माहिती आहे या खेळाडूंचं. 50+ मॅच. त्याच्यामुळे ही जोडी किती महत्वाची आहे नरेश दा? महत्त्वाचे आहे, कारण याच्या मागचे जे काही खेळाडू आहेत राजेंद्र राऊत सोडून ते बिलकुल सरावाचे याच्यामध्ये नाहीत मला वाटतं. मात्र तरी देखील प्रयत्न हा करणारच आर के मोरवा, कारण प्रत्येक वेळेला आर के मोरवानं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनुभव भरपूर आहे आर के मोरवा संघामध्ये आणि काही करण्याची एक दर्जेदार गॅरंटी आहे त्यांच्याकडे. 77 वर्षाचा क्रिकेटचा इतिहास, 77 वर्षाच्या क्रिकेटचा अनुभव, इतकंच मी म्हणू शकतोय आर के विषयी म्हणायचं गेलं तर. या टीम मध्ये हरेशला पण चान्स द्यायला हवा होता. हरेशला उद्याच्या दिवशी मला वाटतं चान्स भेटणार आहे. मात्र स्ट्राईकला कोण आहे तर किशोर पाटील. स्ट्राईकला ज्यांना पहिल्या चेंडूवर एक चौकार लगावला होता. आता मात्र आगळी वेगळी गोलंदाजी करायचा प्रयत्न होता. गोलंदाजीचा अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्येला भर पडते वाढते आणि किती तर 13 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण दुसरं षटक या मैदानात चालू आहे कॅस्पर यांच्या मार्फत. हरेश समोर चॅलेंज आहे. हरेशने जर गोलंदाजी केली तर हरेशचा इथे मोठा बॅनर लागणार आहे असं मला आज सकाळी आल्याला माहिती पडलं. मात्र 2 हरेश आहेत भरत दादा. ना आपला हरेश बटल्या. हो यस, नक्की बटल्या. आणि चटल्या देखील कामाचा नाही मला वाटतं. यावर्षी चटल्यांची गोलंदाजी देखील चांगली. ओ यावेळेला विकेट केला जातोय. नक्कीच 4 धावा आहेत. ओ नाही, सोडलं जाते. याचं खेळण्यासाठी चान्स देतात मला वाटतं किशोर पाटील यांना. आणि किशोरची एक खासियत, कारण अम्ब्रेला कॅप आतापर्यंत बऱ्याचदा आपण किशोरच्या डोक्यावर पाहिलेलं आहे. खरोखरच राऊंड कॅप खूप सुंदर दिसते डोक्यावर किशोरच्या आणि सातत्याने तीच कॅप तो वापरतो. धावसंख्या 14. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो लगेच. माहित आहे की किशोर पाटीलला जास्त वेळ खेळपट्टीवर राहून दिलं तर किशोर पाटील काही करू शकतात. पुन्हा एकदा चांगला स्पिन होता. लेग ब्रेक डिलिव्हरी होती. चेंडू पडला, ब्रेक होतोय. हिमराज पाटील यांना वाटलं की बॅटच्या पट्ट्यामध्ये येईल. चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता हिमराज पाटील यांचा, पण चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा कॅस्पर विचारत काय कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे जेणेकरून कमीत या वेळापंतर त्याच प्रकार चेंडू होता. मात्र ऑन साईडला विकेट केला जातो. चेंडू सरफरार होतोय 4 धावेसाठी. धन्यवाद डीजे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जे संघ खेळून झाले असतील त्यांनी लगेच जेवणाचा आस्वाद घ्यायचा. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या किती होते मित्रा? 18. कॅस्पर पुन्हा एकदा आपल्या षटकाचे पुढचा चेंडू. या गडीला मात्र पुन्हा एकदा विकेट केला जातोय. मात्र चेंडू अडवला जातो. चांगले क्षेत्ररक्षण. 1च धाव इथे दिली गेलेली आहे आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 19 धावा इथे झालेल्या आहेत. कॅस्पर यांच्या षटकात किती चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत? जवान शेवटचा चेंडू आहे.
19 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव आणि धावसंख्या थांबते ती म्हणजे 19 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 19. डीजे ड्रिंक ब्रेक आपण घेतला होता. पुन्हा एकदा धन्यवाद न्यू गोल्डन मित्रमंडळ, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मॅचच्या दिशेने वळूया आपण. धावसंख्या फलकावर लागली गेलेली आहे. तब्बल 19 धावा या फलकावर. किशोर पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. कल्पेश बाद झाला. कल्पेशच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहिला आणि हेमराज पाटील यांच्या बॅटमधून देखील आपण एक चौकार पाहिला. एकही षटकार नाही आहे आतापर्यंत या इनिंगमध्ये. आउटसाइड लेग स्टंप ॲलन यावेळेस आला होता. चेंडू मात्र पाहिला आपण तर लेग स्टिकच्या बराचसा हातभर चेंडू मात्र बाहेर हाताळला गेला. बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. बाय 1 गेट 1 फ्री. मिळतील धावा त्या 2. RK मोरवा 50+ वर्सेस आपण पाहत आहेत NS भाईंदर. डॉसन रॉड्रिक्स या नावे मिस करतोय. डॉसन रॉड्रिक्स देखील 50+ आहेत. क्विंटनला देखील या ठिकाणी बसवले गेलेले आहे. स्टेट बाय डेट अगदी समालोचन कक्षाच्या समोर खेळला गेला चेंडू. मात्र जबरदस्त एफर्ट, नक्कीच अप्रतिम एफर्ट आता त्या ठिकाणी आपण पाहतो निक्सनचा या ठिकाणी. कारण हा नक्की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकला तर षटकार नक्कीच जाऊ शकला असता. मात्र 2 धावा आपल्या टीमसाठी निक्सननं मात्र अडवल्या. ऑस्कर देखील ब्रेक आराम करतोय त्या ठिकाणी. ऑस्कर देखील आज प्लेइंग 11 मध्ये नाहीये. सुरेख पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. फ्लाइट नेहमी देताना मॅजिकल बॉलर्स म्हणून एक वेगळी ओळख या गोलंदाजाची आहे. ॲलन धाव संख्या 25. NS भाईंदर रबर बॉल स्पर्धा टायटल घेतलं होतं NS भाईंदर टीमनं. या मैदानावर लक्षात ठेवा सर्वाधिक धावा कुटण्याचा मान या मैदानावर जोनस यांचा आहे. 136 धावा. वॉड शॉट जबरदस्त. किशोर पाटील इज बॅक. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि सराव नसताना भाईंदरबॉयच्या आयलंडला ह्या प्रकारचे फटके खेळणं बरत दादा काय काय चालले हे. आणि धावसंख्या देखील पाहू शकता तुम्ही किती झाले. त्यासाठीच म्हटलं मी की किशोर पाटील इज बॅक. टायगर अभी भी जिंदा आहे इतकंच म्हणू शकतो. टायगर तर जिंदा आहे. मग RK मोरवाचं नाव सुद्धा रोशन करताना दिसताय तिथे किशोर पाटील. दाखवतायत की मी कुठल्याही दोन्ही संघामध्ये खेळू शकतो. 50+ असू दे नाही तर 40+ असू दे. मग या घडीला मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. मात्र ॲलन देखील हुशार गोलंदाज आहे आणि त्याच प्रकारचे गोलंदाजी करतायत. एवढा निर्धाव चेंडू. किशोरचा डान्स क्लास असतोय खरोखरच. कारण पूर्वीपासून या खेळाडूचा मी खेळ पाहतोय आणि पहा सराव नसताना तुम्ही मगाशी म्हटलं की सराव नसताना इतका चेंडू आईसाइड होतोय या खेळाडूला. सुरेख डान्सिंग विथ द पिच. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीपला केन मार्क त्या ठिकाणी आहे. मागे होता बरोबर झेलच्या खाली आला आणि या ठिकाणी किशोर पाटील यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम त्या ठिकाणी दिला गेला. किशोर पाटील या ठिकाणी बाद होत आहेत.
धन्यवाद धन्यवाद डीजे. तर जे संघ खेळून झाले असतील तर जेवणाची सुविधा इथे चालू झालेली आहे. जेवण चालू झालं. जेवून नंतरच तुम्ही आपल्या घरी निघायचं आहे. हरले असेल त्यांनी आणि जिंकले असेल त्यांनी देखील. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. सगळ्यांनी जेवून घ्या. जे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील जेवून घ्या. जे प्रेक्षक नरेश दादा या ठिकाणी आलेले आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी त्यांना देखील विनंती करतोय जेवून घ्या. धावसंख्या 31, षटक क्रमांक 3. किशोर पाटील नावाचं वादळ त्या ठिकाणी थांबवलं गेलं. ॲलन सारख्या गोलंदाजाला षटकार ठोकणं खरोखरच एक कौतुकास्पद त्या ठिकाणी आहे. मात्र नवीन फलंदाज कोण जातोय मैदानाच्या आतमध्ये? प्रितेश राऊत नाहीये. या व्यक्तीला या मुलाला मी सातत्याने आरकेच्या मागे उभं राहताना पाहिलेलं आहे. आरकेचा एक मोठा आवाज म्हणायचं गेलं तर प्रितेश कोणाकडून चुकी झाली की लगेच बोलायचं. षटक संपले. 3 षटके पूर्ण झालेले आहेत. इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल की मी आरके मध्ये खेळू शकतोय. आरके मध्ये मी नक्कीच माझं रेशन कार्डवर नाव नोंदवू शकतो आरकेच्या. हे सिद्ध करावं लागेल त्या ठिकाणी प्रितेशला. या एरवी तो पाठिंबा म्हणून उभा असतो आरके मोरवा संघाच्या बाहेर या जोडीला. मात्र आज तो खेळताना दिसतोय. खरोखरच या मुलाचं कौतुक आहे. कारण कुठेही जाऊ द्या आरके मोरवा संघ कुठेही जाऊ द्या हा मुलगा नेहमी त्यांच्या सोबत असतो. आणि आज 50+ माध्यमातून त्याला खेळण्याची संधी दिली गेलेली आहे. थँक्यू. क्या बात आहे. प्रथम कर्णधार आरकेचे रघुनाथजी राऊत यांच्या मला वाटते त्यांच्या मुलाचा मुलगा म्हणजेच आरकेची जवळपास म्हणायचं गेलं सर जवळपास रमेश दादा 3री पिढी. प्रितेश म्हटलं तर आरकेची 3री पिढी इतकंच म्हणू शकतो प्रितेशसाठी मी. अंतिम षटक आहे. शेवटचा षटक असेल. केनमार्क या ठिकाणी षटकात आणण्यासाठी येत आहेत. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय हेमराज आतापर्यंत एकही मोठा फटका एक चौकार सोडला तर एकही मोठा आतापर्यंत षटकार आला नाहीये हेमराजच्या बॅटमधून. हा देखील एक स्फोटक आणि घातक खेळाडू आहे लक्षात ठेवा. प्रयत्न तर सुरू आहे. बॅटची एज लागली गेली. चेंडू फाईनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. डॉसन चेंडूच्या मागे पळतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी. यस काय झालं? बोल्ड आहे. प्ले डाऊन झाला की हिट विकेट? काय झालं? हिट विकेट का? नाही बाजूने चेंडू निघून जातं मला वाटतं. आता 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. आणि 2 धावसंख्येने किती होते धावसंख्या? अनिल मॅच संपल्यावर तुला बाहेर भेटायचं लक्षात ठेव. 33 धावा. पुन्हा एकदा मोठे फटके मारावे लागतील हिमराज पाटील. दाखवावं लागेल की मी देखील आहे या रेंजमध्ये लाईनमध्ये रेषेमध्ये. यावेळेला मात्र कव्हरेजमध्ये चेंडूला मारला गेलेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा कॉल आहे मात्र थांबवलं जातं हिमराज पाटील यांच्याकडून. आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोचलेली आहे. चला कॉल देतोय एक्सर ए टीम कॅप्टन कैलास म्हात्रे आणि बालकुम टीम कॅप्टन कैलास भोईर नाणेफेक करण्यासाठी या. धावसंख्या 34. नरेश म्हात्रे आमच्या संमित समालोचन कक्षामध्ये आहेत. एक आगळी वेगळी स्टाईल आहे. पहिल्यांदा पुढचा पाय तो उडवतो हवेत त्यानंतर मात्र चेंडूला उडवण्याचं काम करतोय. वेगळी स्टाईल आहे प्रितेशची खेळण्याची खरोखरच. मात्र भरत दादा तिथे 2 धावा आहेत काढू शकतात. तिथे एकेरी धावसंख्या काय इथे आरके मोरवा संघा मार्फत घेतली जाते ते त्यांनाच माहित. कदाचित प्रितेशने सँडल घातलेत त्याच्यामुळे धावायला होत नाहीये. शूज नाही त्याच्या पायात. तेच म्हणतो तो. असू शकतं कारण ही देखील असू शकतं. मात्र स्ट्राईकला आलेला मोठा वाघ येतोय. हिमराज पाटील या गड्यामध्ये चेंडूला उडवायचं होतं मात्र चेंडू त्यांना उडवतोय आणि बाद होत आहेत ते म्हणजे हिमराज पाटील. डीजे आता डीजे थकलेले आहेत तर हे
टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. बालकुम टीम कॅप्टन आपण देखील या नाण्यापैकीचा कौल या ठिकाणी केला जाईल कारण ही प्रेक्षणीय मॅच आहे. याच्यानंतर आपण पुढचा सामना पाहणार आहोत. एका साईडला असेल एक्सर ए चा संघ आणि दुसऱ्या साईडला असेल बालकुम चा संघ. वेलकम किशोर पाटील, आपलं हार्दिक स्वागत. 35 धावा फलकावर, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या खेळाडूला देखील अनुभव आहे, काही मॅचेस खेळलाय हा देखील खेळाडू, लक्षात ठेवा या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल. चला गोल्डन, न्यू गोल्डन मित्रमंडळ जे आपल्याला कॅप्टनला गिफ्ट द्यायचं आहे ते घेऊन यायचं. आपण फ्रूट बास्केट जे काही तुम्ही आणलेलं आहे ते आणायचं लगेच देखील या ठिकाणी. न्यू गोल्डन मित्रमंडळ. चौकार चौकार, 4 धावा. धावसंख्या 40, 41 धावा विजयासाठी NS बाइंदर या टीम समोर. पुढची मॅच एका साईडला एक्सर ए असेल आणि एका साईडला बालकुम. चला दोन्ही टीम कॅप्टन, एक्सर ए टीमचे कॅप्टन आलेले आहेत, बालकुम टीम कॅप्टन आपण या. बालकुम कैलास भोईर टीम कॅप्टन बालकुम. बालकुम संघ आला इथे, मी येलो कलरच्या जर्सी मगाशी पाहिल्या बऱ्याचशा. टॉस करायला या कैलास भोईर, बालकुम संघ. चला बालकुम प्लीज या लवकर. कॅप्टन नसेल आला तर एखादा खेळाडू असेल तर या जरा प्लीज. टॉस करूया आपण, टॉसची प्रक्रिया करून घेऊया. अरे कुठे आहेत पण नक्की ते राई मध्ये 5 मिनिटात इकडे येऊ कशी शकतील राई मधून. दीपक सर वेलकम. संपलं का शेड्यूल दीपक भंडारी, मोकळे झाले का?
चला फलंदाज जाऊ द्या. चला जुना चेंडू घ्यायचा आहे. जुना चेंडू घ्या तू म्हणे दादा सॉरी. चला चला मॅच स्टार्ट करा. नवीन पाहिजे का? एक म्हणे टार्गेट दिला आहे बाईंदर टीम समोर 41 धावा NS बाईंदर संघ तुम्हाला करायचे आहेत. स्ट्राईक एंडला आपण ॲलनला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला मला वाटतं निक्सन आहे. ही जोडी आपण NS बाईंदर टीमची या ठिकाणी पाहतोय. चला चला कैलास भोईर टीम कॅप्टन लवकर. कैलास भोईर टीम कॅप्टन लवकर या, जरा लवकर या. राजू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर एक जुने जाणते आणि अनुभवी खेळाडू आहेत. राजू पाटील स्ट्राईकला ॲलन, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय निक्सन. आणि नरेश दादा काय म्हणशील राजू पाटील विषयी? जुना गोलंदाज आहे. जुना गोलंदाज एकदम जुना आणि ॲक्शन जी गोलंदाजीची पाहिली तर भरपूर चांगली ॲक्शन आहे. हा ऑब्रेक एरवी ते ऑब्रेक टाकतायत. चांगली गोलंदाजी बघायचा. राजू पाटील पहिला चेंडू ऑब्रेक डिलिव्हरी होती. ऑन साईडला चेंडूला मारलं गेलं. मनोहर राऊत चेंडू फेकीपर्यंत एक धाव इथे घेतली जाते. राऊत एक मित्र म्हणे उत्साही असं व्यक्तिमत्व आहे. मनोहर राऊत मनेदा मुंबई का पहिला भाई मन्या भाई. थांबून यावेळेस चेंडूला आडव्या बॅटनं खेळलं गेलं. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने राजन राऊत चेंडूला फील्ड करत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 3. राजू पाटील पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळा मात्र ऑन साईडला बेगिट केला जातो. चेंडू सरळ ओएस 6 धावा. प्रीती शरवता अतिशय चांगला इथं प्रयत्न केला होता. मात्र चेंडू त्यांच्या हाताला लागून सरळ निघून जातो तो म्हणजे 6 धावेसाठी. प्रत्येक हा कॅच होऊ शकला असता मित्र. थोडंसं ट्राय करायला हवं होतं. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू यामध्ये कव्हर रिझर्व्हमध्ये खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे मात्र थांबवलं जात आहे. या 1 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढवून झालेली आहे ती म्हणजे 10. अतिशय चांगला फटका मारला गेला होता अगोदरच्या चेंडूवर 6 धावेसाठी. मात्र लगेच चेंज ऑफ फेस केलं जातं. चेंडूला थोडंसं मागे टाकलं होतं या गडीला राजू पाटील यांनी. 1 धाव मोजावी लागते. पुन्हा एकदा ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या सरळ वाढून होते ती म्हणजे 12. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि बिलकुल सराव नाही आहे तरीही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण सराव असणारे गोलंदाज एरवी वाईट किंवा नो बॉल टाकत असतात. मात्र असे काही गोलंदाज आहेत राजू पाटील सारखे जी चांगली गोलंदाजी करताना दिसतात. या वेळेला मात्र पॉईंट रिझर्व्हमध्ये चेंडूला मारला गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. हिमराज पाटील चेंडूला फेकीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. दरम्यान DJ चला थांबवतो DJ. थँक्यू RK. धन्यवाद RK. नाणेफेक करूया आपण चला त्या ठिकाणी. आणि मी विनंती करतोय न्यू गोल्डन मित्रमंडळ आपण जी भेटवस्तू प्रत्येक कॅप्टनला आणलेली आहे ती भेटवस्तू आपण द्यायची आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन किशोर भाऊ जा, नंतर आपण लिस्ट बघू. न्यू गोल्डन मित्रमंडळ यांच्याकडून भेटवस्तू सगळ्यात आधी आहे फ्रूट बास्केट. केळी आहेत, द्राक्ष आहेत, कलिंगड आहे,
पपैया आहे, त्यानंतर मला वाटतं हे टरबूज आहे. भरपूर खायला आहे किशोर भाऊ. फ्रूट भरपूर खायसारखं आहे ते. चला द्या कैलास भाई नाणेफेक करूया, त्याच्यानंतर आपण हे करूया. मॅचच्या दिशेने देखील येतोय सरळ फटका, 6 धावांचा फटका, षटकार. न्यू गोल्डन मित्रमंडळ यांच्या वतीनं पहा एक थंड पेय आणि फ्रूट बास्केट झाली या ठिकाणी दिली जाते. किशोर पाटील वेलकम, एक्सर ए आपलं हार्दिक स्वागत, कैलास भोईर वेलकम आणि बालकुम संघ आपलं हार्दिक स्वागत. चला नाणेफेक करून घ्यायचे लगेचच. विवेक प्रकाश मात्रे यांच्याकडून थंड पेय आहे आणि फ्रूट बास्केट जे आहे न्यू गोल्डन मित्रमंडळ, थँक्यू. नाणेफेकीचा कवल त्या ठिकाणी केला जातोय रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. एक षटक पॉवर प्लेच असेल. छापाचा कॉल आहे. टॉस विन बालकुम, टॉस विन निर्णय कैलास भोईर. एक षटक पॉवर प्ले आहे. अगोदर कल्पना देतोय. दरम्यान झेल ड्रॉप केला जातो. पहिला चेंडू षटकात, दुसरा चेंडू वाईट आणि या चेंडूवर झेल ड्रॉप केला जातोय. दीपेश यांचं मनाची इच्छा इथे पूर्ण करण्यासाठी आर के मोरवा इथे त्याला गोलंदाजी दिली गेलेली आहे. बघायचं काय करतोय दीपेश. पुन्हा एकदा ऑन साईडला मारला गेला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा कॉल इथे केला जातो. दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढवून झाली ती म्हणजे 25. धावा झालेल्या आहेत त्या 25. नरेशजी मात्रे आमचे समित समालोचन कक्षामध्ये आहेत. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. दीपेशचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टार्गेट सेट केला आहे समोर ते 41 धावेचं. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. दीपेश पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू यावेळा मात्र लेग ब्रेक डिलिव्हरी अशाच प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे दीपेशनं. लगातार 2 चेंडू इथे निजाव टाकले जातात दीपेश यांच्या मार्फत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25 धावा. सर ॲलन रिटायरमेंट घेतोय आणि त्यांच्या जागेवर मला वाटतं राकेश ना, राकेश हा खेळाडू जातोय त्यांच्या जागेवर. आणि गोलंदाज कोण? हरेश. आता भरत दादा यांचं स्वप्न देखील आज पूर्ण होईल या ग्राउंडवर. नाही माझं नाही, दुसरे कोणीतरी त्याला चॅलेंज केले की हरेशने जर गोलंदाजी केली या मैदानावर तर त्याचा एक मोठा बॅनर लावू. भले काही असू दे पण हरीश पाटील जेव्हा बाहेर असू दे आतमध्ये असू दे भरत राऊत यांचं ध्यान मात्र त्यांच्यावर असतं. आपला फेवरेट खेळाडू आहे तो. मात्र फेवरेट का याचं उत्तर देखील त्यांना द्यावं लागेल. कारण कोळीम मला पोचतो त्याच्याकडून. आणि आज वेगळं काही करण्याचा प्रयत्न आहे आर के मोरवा याचा. या गाडीला सावकाश खांदा सटकेल नाही तर खांदा सटकेल याचं काही माहित नाही. मात्र तो सटकेल याचं देखील भान नाही. मला वाटतं हरीश पहिला चेंडूला अतिशय वेगळ्या प्रकारे टाकण्याचा प्रयत्न होता हरीशचा आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. पंचांना विनंती करतो 3 चेंडू यांनी वाईट टाकले की ओव्हर चेंज करायची. दुसरा वाईट झालं. मला वाटतं अजून एक वाईट टाकले की ओव्हर चेंज करायची. मला वाटतं भरत दादा यांना माहित आहे की काय घडणार आहे या खेळपट्टीवर. अरे तू आर के मोरवा टीम महत्वाच्या टीम मध्ये खेळतोस 11 मध्ये आणि काय गोलंदाजी करतोस. मला वाटतं सराव करतोय तो. आणि कॅच आहे मला वाटतं मनोहर राऊत. 4 धावा. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या किती झाली आहे? 31 धावा झालेल्या आहेत. आहे आणि घड्याळाकडे आपण लक्ष
दिलं तर जवळपास 1:21 झालेले आहेत आणि जवळजवळ आपण हा तिसरा सामना या ठिकाणी खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या बरोबर समोर बॅक टू बॅक 2 चौकार. पस्तीस धावा, धाव संख्या 35. फुलटॉस चेंडू यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. डीपला प्रोडक्शनला राजेंद्र राऊत आहेत. एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 36 धावा. अजूनही जवळपास 5 धावांची गरज आहे विजयासाठी NS भाईंदर या टीमला. मोठा फटका आणि अशा रीतीने या ठिकाणी खेळ खल्लास. मॅच विन NS भाईंदर. अभिनंदन NS भाईंदर. हार्ड लक अँड बॅड लक RK मोरवा 50+. थँक्यू. चला निक्सन यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. निक्सन यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. जेवण घ्या NS भाईंदर, जेवण घ्यायचं आपण. जेवण सुरू झालंय.